मराठा आरक्षणाच्या मुंबईतील आंदोलनाच्या निमित्ताने आणखीन एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. मग त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून 1 दिवसाची परवानगी दिली, जे हास्यास्पद आहे. कोणतंही आंदोलन, उपोषण 1 दिवसात सुरू आणि बंद होत नाही, ते लांबणार याची हायकोर्टाला कल्पना होती, पोलिसांना कल्पना होती, राजकीय नेत्याला कल्पना होती. पण त्यांनी हे प्रकरण चिघळू दिलं. नंतर हायकोर्टाचा अवमान आहे, हायकोर्टाचा आदेश आहे, पोलिसांनी अमुक कारवाई करावी, तुम्ही आमचे नियम तोडले, असं करून हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आणि महाराष्ट्र शासनाने हायकोर्टाच्या मार्फत असं करून जरांगेंना तिथून मैदानातून हुसकावून लावलं. मुद्दा असा होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये हायकोर्टाने निव्वळ कोडगेपणा दाखवलेला आहे. हायकोर्टाला जर काही खरंच चांगलं कायद्याच्या भाषेत बोलायचं असेल आणि संवेदनशीलता असती, सामाजिक हितांची जाणीव असती, तर त्यांनी हे आंदोलन शिफ्ट करायला सांगितलं असतं. वानखेडे स्टेडियममध्ये जा, दुसरीकडे जा, किंवा लिमिटेड संख्या करा. परंतु मी सगळ्या समाजाला सांगू इच्छितो, आपली न्यायालय ही पॉलिटिकली मॅनेज होतात, ते करप्ट आहेत, ती पोखरली गेली आहेत, ती कोडगी आहेत. त्यांना काही घेणं देणं नाही तुमच्याशी. ते जजेस लोक तिथे बसलेले असतात, वकील लोक आपले आर्ग्युमेंट करतात. आता ह्यावेळेससुद्धा आरक्षणाच्या बद्दलचे वाईट व्हिडिओ त्या जजला दाखवले, कागद दाखवले, न्यूजच्या बातम्या दाखवल्या. हे का आर्ग्युमेंट करण्याची पद्धत आहे? म्हणजे हायकोर्टाने ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे 4-5 त्या 5, 10, 15 हजार आंदोलकामध्ये कोणीतरी रेलिंगवर चढतं आहे, कोणीतरी धुडगूस घालतो आहे. ठीक आहे, लोकांना पाणी नाही मिळालं, त्यांचे हाल झाले. त्यातले सिलेक्टिव्ह व्हिडिओ दाखवले सरकारी अधिवक्त्यांनी. मग ते लोक शांतपणे बसलेले आहेत, त्यांना त्रास झालेला आहे, हे व्हिडिओ का नाही दाखवले? आणि हायकोर्टाने हे क्रॉस प्रश्न का नाही विचारले? म्हणजे हे इतकं सेटिंग आणि इतकं मॅन्युप्युलेटेड आहे. आणि हे सगळं मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. अत्यंत डरपोक आहे आपली न्यायालय व्यवस्था. तुम्हाला न्यायालय व्यवस्था पाहिजे, तुम्ही अमेरिकेत जा. एकेकाला असे चॅलेंज करतात समोरासमोर, एकेका मुद्द्यावर. हे सगळे इकडून तिकडून फोन करतात, ह्यांना कसं करायचं, ह्यांना कसं करायचं, ह्यांना घालवायचं कसं. मुंबईतली ट्रॅफिकवर ताण पडला, लोकांना त्रास होतो आहे. हायकोर्टामध्ये किती लोकांचे आयुष्य बर्बाद झालेली आहेत. त्याच्यामुळे हे आपली न्यायव्यवस्था कोडगी आहे. त्याच्यामुळे काही अपेक्षा ठेवू नका. आपापल्या पायावर उभे राहा, आपापले व्यवसाय करा. मी 20 वर्षे घालवलेली आहेत. आणि आपल्या समाजात जेवढे गुन्हेगार होतात त्यापेक्षा जास्त गुन्हेगार आपली न्यायव्यवस्था, पोलीस, प्रशासन, राजकीय लोक आणि तुरुंग व्यवस्था तयार करते. तुम्ही स्वतःवर तरुणांना गुन्हेगारीची शिक्की मारून घेऊ नका. करिअर बर्बाद होईल, आयुष्य बर्बाद होईल.